नमस्कार मंडळी. तर आज आपण एकदम साधी सरळ सिंपल रेसिपी बनवूया. ती म्हणजे करंजीचा छोटा भाऊ, तोच की गुजिया. गुजिया आणि करंजीमध्ये इतकाच फरक की गुजिया बनवताना सगळं डीप फ्राय वगैरे सेम करायचं, पण नंतर साखरेच्या पाकात डिप करायचं असतं. तर हे बनवण्यासाठी मी इथे 1 कप मैदा, त्यात 1 चमचाभर तूप ॲड करून मिक्स करून पीठ मळून घेतलं आहे. त्यानंतर एका पॅनमध्ये 1 चमचाभर तूप टाकून पाववाटी रवा ॲड करून तो पूर्णपणे ब्राऊन होईपर्यंत मिक्स करत राहा, जोपर्यंत तो थोडासा लालसर होत नाही तोपर्यंत. त्यानंतर परत पॅनमध्ये काजू, बदाम, किशमिश ॲड करून ते पण थोडे थोडे फ्राय करून घ्या. त्यानंतर इथे 100 ग्राम मावा घेतला आहे, त्याला पण पूर्ण मेल्ट होईपर्यंत मिक्स करून घ्या. नंतर त्याच्यामध्ये थोडीशी खसखस ॲड करून थोडीशी भाजून घ्या. मग परत ते सगळं सारण मिक्स करून त्यामध्ये 2 चमचाभर पिठी साखर ॲड करायचे. त्यानंतर जो आपण मैद्याचा पीठ मळला आहे तो हे करून बाकी करंजीसारखंच फिलिंग भरून त्याला डिझाईन द्यायची आहे. त्यानंतर त्याला डीप फ्राय करून आपल्याला साखरेच्या पाकात डिप करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यावरती थोडेसे असे बदामचे कापं टाकून आपली गुजिया म्हणजेच की करंजीचा भाऊ तयार झाला.